नमस्कार, मी गौतम कांबळे. जी.के. न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. आता बातमी आहे परिवहन महामंडळाची. पाहूया सविस्तर. भारताला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र अजूनही काही गावे शासकीय वाहतूक सोयी सुविधेपासून वंचित असल्याचे ताजे चित्र नांदेड जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. जनसामान्याची लालपरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर परिचित असलेली राज्य परिवहन महामंडळाची लालपरी बस नांदेडच्या उमरी तालुक्यातील कार्ला या गावात अद्यापर्यंत पोहोचलीच नाहीये. गावात शाळा, रस्ते, ग्रामपंचायतीची इमारत या सर्व सुविधा पोहोचल्या आहेत. गावापर्यंत जाण्यासाठी डांबरी रस्ता देखील अनेक वर्षापासून झाला आहे. गावात दळणवळणाची वाहने आहेत, परंतु गावातील वयोवृद्ध नागरिकांना प्रवास करण्यासाठी गावात एसटीच नसल्यामुळे आपली गैरसोय होत असल्याची खंत येथील ग्रामस्थ व्यक्तीने व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट, जी.के. न्यूज, उमरी, नांदेड. माझं नाव जकोजी भुजंगराव कल्याणकर, राहणार कार्ला, तालुका उमरी, जिल्हा नांदेड येथे रहिवासी असून माझे उपसरपंच आहे. आमच्या गावाला सगळ्या सुविधा असून कोणत्या प्रकारचे आपले महामंडळाचे आतापर्यंत आले नाही. रोजची रोज मागणी केल्या, बरेच वेळा भेटीगाठी दिल्या, पण आमचं दुर्लक्ष होत आहे. आम्हा लोकांना जाण्या येण्याकरता पेठ, उमरी असून दवाखाना असून सगळ्या गोष्टी जाणाऱ्या विद्यार्थ्याची सोय नाही. सगळ्या गोष्टीची महिला सगळ्या अडचणी मोठ्या होत. शासनाकडे मागणी केली होती. हा एवढे पदार्थ काय म्हणले? ते आमच्याकडे का चालक नाही, ड्रायव्हर नाही, हेच आम्हाला टाळाटाळी करत बरेच वेळा 7-8 वेळा भेटी दिले आम्ही. 7-8 लोक जाऊन. आता पुढचं पाऊल काय राहणार आहे? पुढचं सगळं हेच मागणी करावं, अजून बाकी काय नाही. तर आम्हाला काहीतरी पुढचा मार्ग काय काढावं लागेल. उपोषणा बसवलं काहीतरी करावं लागेल. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.